अस्सलामुअलैकुम. नदीम भटके बोलत आहे. आत्ता तलोजाची नायर हॉस्पिटलला माझे ससेस आणि माझे मिसेसचे पप्पा ते त्यांना ॲडमिट करत होता. त्यांची तब्येत खराब झालेली होती. पोट वगैरे सुटला होता. ते पाणी वगैरे दिलं होतं. कलवाला हॉस्पिटलला गेला होता. 2-3 हॉस्पिटल चेक केलं तर ते गेला होता हॉस्पिटलला. पण कधीच ॲडमिट वगैरे नाही केली. मी एका हॉस्पिटलला गेला होता आणि ते त्यांना किडनीमध्ये सुद्धा नाही, दुकानेवाला पिशाबच्या जागेवर सुद्धा नाही, गाठ आहे. त्यामुळं चाचांनी सांगून म्हणू शकतो त्यामुळं तुम्ही नायर हॉस्पिटलला जावा. नायर हॉस्पिटल बेस्ट आहे. त्यात आम्ही चाललो नायर हॉस्पिटल साईडला. हायवेला चाललो. आपलं तिकडचं हायवे उरण साईड निघाला की हायवेला ट्रॉफिक वगैरे नसते, गाडी जास्ती नसतात. त्यामुळे आम्ही त्या हायवे पकडून जातो. पण ठाणा विण्याच्या खारघरसाठी गेला असता ते मोठ टाईम गेला होता. कधीच पुरलो नसतो. ह्या रस्त्याने आम्ही चाललो. त्यांचं पण शुक्रिया चाचाचा की त्यांनी आम्हाला हॉस्पिटलचं पत्ता सांगून आम्हाला 2-3 हॉस्पिटल सांगली होती. त्यांनी MGM, नायर, दुसरं एक जे हॉस्पिटल सांगली होती, MGM सांगली होती. त्याच्यात तुम्हाला नायर हॉस्पिटलचा बेस्ट वाटतं, म्हणजे जवळ परवडतं. पण MGM पण जवळ परवडतं. पण नायर हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे. त्याच्यामध्ये त्याचं जायला बेस्ट होतं. त्या हॉस्पिटलला चालावं. उरण चौकली हे खारघर तळून सुटल्यानंतर तो ब्रिज लागते. उरणचं ब्रिज लागते. समंदरच्या शी काढलेलं होतं साईडला पुरा समुद्रमध्ये लांबशी बिल्डिंग दिसतात. वडाला वगैरे गाडीमध्ये त्या टायमाने काढून दोन रिक्षा पाठीले अशी गाडी बोलत आहे. त्याच्या पोटात मग पाणी गेलेलं आहे. पोट इतक्या फुललं ते त्यांना तकलीफ होत होती. कलवा हॉस्पिटलला गेला होता. 5 दिवस हॉस्पिटलला होता. पण त्यांना हॉस्पिटलला आराम पण नाही. त्यांनी हॉस्पिटलला ती लक्ष पण नाही इतका देत. आज आव कल आव परसो आव ते ॲडमिट करत नव्हते. काही भाने होते त्यांची की गव्हर्मेंट असून त्यांना मोप लक्ष नाही. त्यांचं कुणाचंच लक्ष नाही. तर डॉक्टर पण लक्ष नाही देत होते. आता यायला नायर हॉस्पिटलला यायला वाटतं. नायर हॉस्पिटलला यायला नायर हॉस्पिटल साईडला यायला आता उतरला आम्ही. मराठा मंदिर टॉकी त्या साईडला पैसे दुकानात जाते ना पुढे चालला. गाडी पार्क करूया. पार्क केला गाडी उतरू. थोडा आपल्या हॉस्पिटलला जायचा अगोदर थोडा खाताव. आमचं मोठ टाईम गेलेलं होतं आमचं. भाजीपुरी वगैरे काहीतरी खायला घेतो. भाजीपुरी घेतला. त्या गेला हॉस्पिटलला नायर हॉस्पिटल त्यांना ॲडमिट केलेलं आहे. बघा तिथे पोट फिरला होता. त्याचा OTPमध्ये गेला. तर थोडा जेवला आणि भूक लागली होती. 1.5 घंट्यानी जेवला. हॉस्पिटलला आता 7 दिवसांनी
बघा किती येईल 7 दिवस होतं. 7 दिवसांनी यांचा रिपोर्ट एकदम क्लिअर आलं. तर माशाला लाईक करा, कमेंट करा.